मार्च दरम्यान होणाऱ्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबविण्याचे आदेश बोर्डाने दिले। त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे। 12वी आणि 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर बोर्डाने आढावा घेतलाय। त्या अनुषंगाने परीक्षांच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे देखरेख करण्यात यावी। परीक्षा केंद्राबाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात यावे। परीक्षा सुरू होण्याआधी एक दिवस परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत की नाही याची जिल्हा प्रशासकाकडून खात्री करावी। सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके, बैठी पथके उपलब्ध करावीत। जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्ती केंद्र संचालक परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची चेहरा पडताळणी व्यवस्थेअंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे। तसेच संबंधितांना स्वतंत्र ओळखपत्र द्यावे अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत। वाशिम वरून महान्यूज 7 करिता प्रतिनिधी दिलीप अवगण पाटीलची रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।